नमस्कार एस्पिरंट्स. तर चला सुरुवात करूया आपली. जी सीरीज चालली आहे तीच कंटिन्यू करूया. जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर इकडे लिंक आहे. इकडे आहे. ठीक आहे. तर पाहू शकता. चला मग. तर आपण पाहणार आहोत एम-पी-एस-सी मधले जे सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न असतो जो की असतो अवॉर्ड्स. या अगोदर आपण हे पद्म अवॉर्ड्स पाहिलेले. तर आता आपण पाहणार आहोत जे राहिलेले बाकीचे जे अवॉर्ड्स आहेत ते. तर सुरुवात करूया आता. आता कुठले-कुठले अवॉर्ड्स पाहणार आहोत आपण? तर त्यामध्ये बघा ही लिस्ट आहे पूर्ण ज्ञानपीठ, साहित्य, टाइम्स पर्सन, ऑस्कर, बुकर प्राइज आणि रॅमसन मॅगसेसे सेसेचे अर्जुन अवॉर्ड, नॅशनल फिल्म अवॉर्ड्स आणि महाराष्ट्र रिलेटेड. तर हे काय ते आपण शेवटी पाहणारच आहोत. तर मग चला सुरुवात करूया पहिल्यापासून. पहिल्या म्हणजे पहिल्या अवॉर्डपासून. तर पहिलं सर्वात पहिले आहे ज्ञानपीठ. बघा ही जी क्रमवारी आहे ना, ते सगळ्यात जास्त विचारले गेलेले प्रश्न म्हणजे सगळ्यात जास्त विचारलेले हे जे सगळं रँक 1, रँक 2 असं करत-करत हे मागच्या 10 वर्षाचं आहे. मी अजून खूप सारे अवॉर्ड्स टाकले असते यामध्ये, पण काही अर्थ नाहीये त्यामध्ये कारण की जेवढं तुम्ही जास्त डायव्हर्सिफाय ठेवाल ना यामध्ये, जर केले असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे बघा. नॉलेज कधीही वेस्ट जात नाही. ठीक आहे. तर जर बाकीचे पण केले असतील तर चांगलीच गोष्ट आहे. पण माझ्या मते तरी यावर जास्त फोकस ठेवा कारण की यावर वारंवार विचारलेले आहेत प्रश्न. ठीक आहे मग? तर सगळ्यात पहिले आहे ज्ञानपीठ अवॉर्ड. ज्ञानपीठ अवॉर्ड कशामध्ये दिलं जातं? तर इंडियाचं ओल्डेस्ट आणि हायेस्ट लिटररी ऑनर आहे. साहित्यामध्ये दिलं जातं. ठीक आहे. आणि प्रेझेंट कोण करतं हे अॅन्युअली केलं जातं. भारतीय ज्ञानपीठ जे ऑथर आहेत त्याचं आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन दिलेलं असतं त्यांनी इंडियन लिटरेचरला. कुठल्याही लँग्वेजमध्ये आहेत का? तर 8वें जे शेड्यूल आहे, 8वं परिशिष्ट आय गेस किंवा इंग्लिश म्हणजे 8वं परिशिष्ट आणि इंग्लिश. तर त्यामध्ये जर केलं असेल तर त्यामध्ये त्यांना दिलं जातं. आता ज्ञानपीठ अवॉर्डबद्दल थोडंसं फॅक्ट जाणून घेऊया आता. तर हे बघा आता तुम्ही पाहिलं असेल यामध्ये बघा हे असं असतं पूर्ण एक मूर्ती दिली असती सरस्वती आहेत या आणि त्यामध्ये पूर्ण शिलालेख टाईपमध्ये असतंय. तर हे लिटररी अवॉर्ड आहे. स्पॉन्सर कोण करतं? तर भारतीय ज्ञानपीठ. आता यावर प्रश्न 2023 मध्ये प्रश्न विचारलेला. ठीक आहे. तर 23 का 16 का 17 मध्ये पण प्रश्न विचारलाय. या अगोदर पण विचारलाय 2014 मध्ये विचारलेला आहे. यांचं थोडंसं बॅकग्राऊंड विचारलेलं, की कशामध्ये देतात, काय देतात ते. त्यानंतर रिवॉर्ड किती दिलं जातं? 11,00,000 इक्विव्हॅलंट टू 17,00,000 असतात ते. $20,000 इन 2023 आणि फर्स्ट अवॉर्ड कधी दिलेला आहे? 1965 मध्ये. फायनल अवॉर्ड 2024 मध्ये. आत्ता कोण जिंकलेले आहेत? म्हणजे ज्यांना भेटलेलं आहे, ते विनोद कुमार शुक्ला आहेत. आणि आता किती टोटल अवॉर्ड आहेत? बघा हे जेवढं फॅक्च्युअल असेल ना तुमच्या हातात, बघा हे Wikipediaचं फ्रंट पेजमधले जे फोटो आहे, त्यावरून जास्तीत जास्त मी एवढं बघितलं, की त्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि जे इन अबाउटमध्ये म्हणजे जो पहिला सेक्शन असतो हिस्ट्रीवाला, म्हणजे एक सारांशमध्ये दिलेलं असतं, की यामध्ये काय-काय असणार आहे. तो आणि थोडंसं हिस्टॉरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू पण. थोडी हिस्ट्री पण बघतात ते, की त्यामध्ये थोडंसं मागे जाऊन पण विचारू शकतात. तर प्रत्येक अवॉर्डबद्दल हे जे सगळे आपण पाहणार आहोत, ते थोडं डिटेलमध्येच करणार आहोत. एवढे पक्के करा आणि बाकी जे पण तुमचे व्हॅलिडेशन असेल, ते तर चांगलीच गोष्ट आहे. पण एवढे ॲटलीस्ट तरी पक्के ठेवा. ठीक आहे. माझ्या मते तरी यातला एकात किंवा 2 प्रश्न तरी येतीलच. एवढ्या पूर्ण एका या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. फर्स्ट विनर कोण होते? जी. शंकरा कुरूप. वेबसाईट तर माहीतच आहे. आता आपण पाहूया ते फाउंड कुणी केले? तर इन्स्टिट्यूट केलेलं 1961 मध्ये. कुणी केलेलं? भारतीय ज्ञानपीठ. ठीक आहे. हेच आहेत. एक रिसर्च आणि लिटररी ऑर्गनायझेशन आहे. 1944 मध्ये ही एस्टॅब्लिश करण्यात आली. कुणी केलेलं? साहू शांती प्रसाद जैन आणि रमा जैन. ठीक आहे. एलिजिबिलिटी काय आहे? हे फक्त दिलं जातं लिव्हिंग इंडियन रायटर्सला. म्हणजे जे मरणोत्तर आता आपण या अगोदर पाहिलेले जे पद्म अवॉर्ड्स आहेत ते मरणोत्तर पण दिलं जातं. तसं जनरली दिलं जात नाहीत. पण जर एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क असेल तर दिलं पण जातं. पण यामध्ये असं नाहीये काही. ठीक आहे. ते मरणोत्तर दिलं जात नाही. यावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. लँग्वेज किती आहेत? तर टोटल 22 शेड्यूलमधले आहेत आपले म्हणजे 22 शेड्यूल नाहीयेत. 8व्या शेड्यूलमधले ते 22 लँग्वेजेस आहेत इंडियन लँग्वेजेस प्लस इंग्लिश म्हणजे टोटल किती आहे? 23 असाही प्रश्न येऊ शकतो. 22 प्लस 2 लँग्वेजेसमध्ये दिलं जातं का? नाही. 22 प्लस 1 लँग्वेजमध्ये आहे. फर्स्ट अवॉर्ड जसं आपण सांगितलं, इथं पाहिलेलं जी. शंकरा ग्रुप. मल्याळम पोएट आहे ते आणि त्यांचं कलेक्शन कशासाठी दिलं तर ओडाकुझल. ठीक आहे. प्राइज एलिमेंट्समध्ये काय सायटेशन प्लेक असते हे बघा. प्लेक म्हणजे काय? एक पार्टी टाइप असते ते, त्याला प्लेक म्हणतात. कॅश प्राइज असतं 11,00,000 ॲज ऑफ 2015 मध्ये. एक ब्रॉन्झ रेप्लिका सरस्वतीची दिली जाते. हिंदू गॉडेस आहेत नॉलेजच्या. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस एवढं काही डिटेलमध्ये जायची गरज नाही तसं. आणि रिसेंट रिसेंटमेंट कोण आहेत तर ते आपण पाहिलेलं असेल. विनोद कुमार शुक्ला 2024 चे आहेत हे. ॲज ऑफ 2015 अवॉर्ड आता किती दिलेले ते पण सांगितलं 65 रायटर्स आहे आणि यामध्ये 8 वुमेन आहेत. बघा वुमेनला पण जास्त प्राधान्य दिलं जातं. एम-पी-एस-सीमध्ये बघा आय गेस पद्मा अवॉर्ड्समध्ये विचारलेलं त्यांनी, की किती वुमेन होते, किती
एन-आर-आय होते, किती मेन होते, ते सगळं विचारलेलं त्यांनी. तर इथं पण चान्सेस आहेत, इथं पण रिफ्लेक्ट होऊ शकतंय. आता सिग्निफिकन्स काय आहे, तर एक्सलन्स, लिटररी एक्सलन्स केले त्यांनी डायव्हर्स कल्चरल लँडस्केपमध्ये इंडियाच्या. आणि फर्स्ट रेसिपियंट आहेत ज्यांनी प्रेज केलंय इंटिग्रेशन आपल्या डायव्हर्स पीपलचं आपल्या धरती आपल्या भारतीय जन्मभूमीवर. ठीक आहे. तर त्यांना जास्तीत जास्त त्यांचा आता पहिले ते इंडिव्हिज्युअल वर्क्सवर जास्त फोकस ठेवायचे. पण नंतर-नंतर ते काय करायला लागले लाईफटाईम अचीव्हमेंट ज्यांनी केले, म्हणजे पूर्ण आयुष्यभरात त्यांनी किती चांगल्या अचीव्हमेंट्स केलेत लिटररी वर्क्समध्ये. सिन्स 1982 तेव्हापासून हे द्यायला लागलेत आणि ह्यावर पण प्रश्न एम-पी-एस-सीनं विचारलेला. ठीक आहे. लाईफटाईम अचीव्हमेंट्सवर द्यायला लागले सिन्स 1982 हे डायरेक्ट एम-पी-एस-सीचा प्रश्नच आहे हा. आपल्याला वाटेल नाही, पण हो, हे उत्तर बरोबर होतं त्यांचं जे स्टेटमेंट दिलं त्यांनी. भारतीय ज्ञानपीठ काय आहे तर पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे ती पब्लिश करते, रिसर्च करते, क्लासिकल इंडियन टेक्स्ट सपोर्ट करते, लिटररी इनोव्हेशन बेस्टो करतं बोथ ज्ञानपीठ आणि मूर्तिदेवी अवॉर्ड्स हे पण एक खूप गरजेचं आहे. आता हे पण मी पाहिलेलं, की जे अवॉर्ड्स असतात ना, तर ते त्या वर्षीचे विचारतात. म्हणजे जर आता 2025 ची एक्झाम आहे, तर 24 विचारणारच. पण कधी-कधी काय करतात, ते थोडंसं ॲडव्हान्स जातात. ते काय करतात, मागच्या 3-4 वर्षाचे जे असतात, समजा आता 25 मध्ये एक्झाम आहे. मागच्या 4 वर्षाचे त्यांनी उचललेलं असतं. ट्रेंड खूप मला एखाद दुसऱ्या अवॉर्डमध्ये मी पाहिलेलं. मला वाटतं ज्ञानपीठमध्येच होतं का दुसऱ्या कशातमध्ये होतं. तर त्यामध्ये मागच्या 4 वर्षाचे त्यांनी विचारलेले. मेजर काय विचारलं त्यांनी, की कुठल्या वर्षी त्यांचं एक काम दिलेलं किंवा कुठल्यातरी मेजर ग्रंथ होता. आय गेस नॅशनल फिल्म अवॉर्ड आहे का कुठलेतरी अवॉर्ड आहे ते. तर विनोद कुमार नाव दिलेलं आणि त्यांचं जे काम होतं ते दिलेलं. ठीक आहे. तर विनोद कुमार शुक्ला 2024 चे 2023 मध्ये गुलजार आहेत. रिनॉन्ड पोएट आणि लिरिसिस्ट आहेत हे. त्यानंतर राम भद्राचार्य संस्कृतमध्ये दामोदर मौजा कोंकणी, नीलामणी फुकन असामीज आहेत. ठीक आहे. तर हे 2021, 22, 23, 24 आणि हे कितवं होतं? 59वं. ठीक आहे. 59th आता आपण पाहिलं जसं 23 एलिजिबल लँग्वेज आहेत. तर कुठल्या लँग्वेजेसमध्ये आत्तापर्यंत प्रेझेंट केलेले त्यांनी वर्क्स तर 16 लँग्वेजेसमध्ये त्यांना देण्यात आले. म्हणजे अजून किती आहेत? 23 ला किती? 7 लँग्वेजेस राहिलेत. म्हणजे 23 पैकी 16 लँग्वेजेसला भेटल्या आत्तापर्यंत. आणि टोटल किती आहेत? 65 ज्ञानपीठ अवॉर्ड्स आहेत. 65 पासून ते आत्तापर्यंत. क्लिअर आहे? आता आपण पाहूया भारतीय ज्ञानपीठ. आता जे आता हे का निवड केले मी? कारण की आता एम-पी-एस-सीने पण प्रश्न विचारलेला, की भारतीय ज्ञानपीठमध्ये मला वाटतं हे आपलं हे जे अवॉर्ड आहे ज्ञानपीठ अवॉर्ड, तर ते कोण ऑर्गनाइज करतं? तर हे उत्तर होतं भारतीय ज्ञानपीठ कल्चरल ऑर्गनायझेशन असा एक ऑप्शनमध्ये होता. तर त्यामध्ये काय करतील ते अजून थोडं डिटेलमध्ये जाऊ शकतात, की भारतीय ज्ञानपीठ म्हणजे काय असेल? ठीक आहे. थोडी ऑर्गनायझेशनमध्ये थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. तर हे रिसर्च आणि प्रीमियर लिटररी आणि रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, न्यू दिल्ली, इंडियामध्ये. फाउंड केले गेले फेब्रुवारी 18 1944 डेट्स लक्षात ठेवा, कारण की डेट्सवर खूप विचारले जातात. जे नाव, डेट्स आणि मेजर काय असेल फॅक्ट, तर ती एक लक्षात ठेवा. त्याच्यावर जास्तीत जास्त करतात. ठळक-ठळक बघतात ते जास्त निटी-ग्रिटीजमध्ये जात नाही, की छोट्या-छोट्या गोष्टी नाही पकडणार ते. लार्ज स्केलवर काय असेल ते पकडणार. ठीक आहे. साहू शांती प्रसाद आपण आपण स्टार्टिंगच्या स्लाइडमध्ये पाहिलं. साहू शांती प्रसाद जैन आणि त्यांची वाईफ रमा जैन ऑफ द साहू जैन फॅमिलीमध्ये. तर फाउंडेशन एम होतं, की ते कंडक्ट करतील सिस्टमॅटिक रिसर्च आणि पब्लिश करतील टेक्स्ट संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश ऑन सब्जेक्ट्स त्याच्याच म्हणजे कुठल्याही सब्जेक्ट्स कुठल्या-कुठल्या सब्जेक्ट्सवर करतील हे रिलिजन, फिलॉसॉफी आता एवढं डिटेलमध्ये नाही जाणार. पण तरी पण इनिशिएटेड विथ द पब्लिकेशन ऑफ धवला टेक्स्ट. त्यांनी आता हे इम्पोर्टंट आहे बघा. पब्लिश 2 मेजर सीरीज एक मूर्तिदेवी ग्रंथमाला आणि लोकदया ग्रंथमाला. आता असा जर स्टेटमेंट आला असता, समजा आता एक्झाममध्ये आला. तुम्हाला वाटलं हे कुठनं उचललं, काय उचललं? हे बघा. हे प्रिव्हियस इयर केलंय. मी कुठलीही मॅगझीन वाचली नाहीये. तुम्ही जर वाचली असेल तर चांगली गोष्ट आहे. मी काय केलंय फक्त थीम उचलली. समजा आता अवॉर्ड्स आहेत, तर अवॉर्ड्समधले थीम्स त्यामध्ये पण हे जे अवॉर्ड आहे, त्यामध्ये कसे प्रश्न विचारले, किती डेप्थमध्ये जातात आहे, त्या हिशोबाने मी उचललेत आणि सगळ्यांचं इंटरलिंक करून केले ते. ठीक आहे. हे मला वाटत नाही कुठं भेटतील तुम्हाला. म्हणजे हे जे नोट्स आहेत किंवा जे स्लाइड्स आहेत. आणि अॅन्युअली पब्लिश करतात, अवॉर्ड करतात. ज्ञानपीठ अवॉर्ड, मूर्ती देवी अवॉर्ड हे इंडियाचे हायेस्ट लिटररी ऑनर्स आहेत. आणि भारतीय ज्ञानपीठ रिसर्च पब्लिकेशन तर ठीक आहे. ओव्हर 80 वर्षापेक्षा जास्त झालेत आता तर. ठीक आहे. नेक्स्ट येऊया साहित्य अकॅडमी. मला वाटतं त्यानंतर सगळ्यात सेकंड टॉप मोस्ट लिटररी अवॉर्ड आहे हा. 1954 मध्ये हा पण प्रश्न विचारलेला. साहित्य अकॅडमी अवॉर्ड कधी स्थापना करण्यात आली? सिंपल प्रश्न विचारलेला. 54 होतं उत्तर. अवॉर्ड कोण दिलं जातं? साहित्य अकॅडमी, इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स टू ऑथर्स ऑफ द मोस्ट आउटस्टँडिंग बुक्स ऑफ लिटररी मेरिट पब्लिश इन एनी 24 लँग्वेज. आता इथं लक्षात ठेवा. इथं 24 आहेत, इथं मागं 23 होतं. ज्ञानपीठ
ज्ञान 23 आणि साहित्य 24 आहेत. ठीक आहे. 22 प्लस 2 लँग्वेज आहेत. कुठले-कुठले इंग्लिश आणि राजस्थानी. ही तर फक्त इंग्लिश होती. इथं राजस्थानी ॲड होती, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं क्लिअर आहे? हे असं अवॉर्ड बघू शकता. साहित्याचं छान अवॉर्ड आहे हे. आता यामध्ये काय-काय असतं, तर फॉर्मली कधी लॉन्च झालं हे 12 मार्च 1954 मध्ये. फर्स्ट अवॉर्ड कधी देण्यात आले तर 55 मध्ये. आता हे जर मेन पर्पज काय होतं, तर रिकॉग्नाइज करायचं, प्रमोट करायचं, एक्सलन्स, सपोर्ट न्यू ट्रेंड्स इन इंडियन लिटरेचर. मग प्राइजमध्ये काय देणार, एक प्लेक डिझाइन बाय सत्यजित राय. सत्यजित रे यांनी हे डिझाइन केलंय प्लेक आणि कॅश रिवॉर्ड ₹1,00,000. एलिजिबिलिटी काय आहे, अवॉर्डेड फक्त इंडियन नॅशनल्स फॉर आउटस्टँडिंग लिटररी वर्क. बघा, लिटररी वर्क केलं असेल तरच. तुम्ही जर ट्रान्सलेशन केलं असेल, रिसर्च केलं असेल, जे अकॅडमिक डिग्रीसाठी तर ते नाही करणार. ठीक आहे. त्याला अवॉर्ड नाही भेटणार. हे लक्षात ठेवा. एलिजिबिलिटी क्रायटेरिया इम्पोर्टंट आहे. थोडं फर्दर तो एक्सटेंड करू शकतात हे. ऑटोनॉमी काय तर सपोर्टेड बाय द गव्हर्नमेंट आहे, पण साहित्य अकॅडमी इज अन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन रजिस्टर्ड ॲज अ सोसायटी सिन्स 1956. तसं पाहिलं तर सपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा, पण साहित्य अकॅडमीचं पण आहे. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे. ती पण एक सोसायटीच्या अंडर रजिस्टर झाली आहे. 1956 पासूनच. स्कोप काय आहे? सेंट्रल लिटररी बॉडी आहे, फॉस्टरिंग ॲक्टिव्हिटीज, बाकी सगळं चंगासी आणि हे सेकंड हायेस्ट आहे इंडियामध्ये. ज्ञानपीठ नंतर सेकंड हायेस्ट मानलं जातं याला. ठीक आहे. आता यामध्ये 2 प्रकारे पुरस्कार दिला जातो. आता मला वाटतंय ह्याच्या पण बद्दल थोडीशी हिस्ट्री जाणून घेऊया, कारण की हे नवीन आहेत. आता साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 मध्ये विनर कोण होते? प्रदीप कोकणे. आता बघा हे कसे काय मी निवडले, तर यामध्ये खूप मोठी लिस्ट होती. पण आपल्या ज्या महाराष्ट्राशी रिलेटेड जे पण असतील ना, त्याला त्यांनी जास्तीत जास्त प्राधान्य दिले. ठीक आहे. तर विनर आहेत युवा पुरस्कारमध्ये प्रदीप कोकणे. वर काय त्यांचं नॉव्हेल खेळ-खेळ दुखणं दिले. आता इंग्लिश दुखणं दुखणं दिलेच असेल. ठीक आहे. देऊ दे दुखणं. ठीक आहे. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार म्हणजे छोट्या ह्याला. तर सुरेश सावंत. वर काय आहे पोएट्री कलेक्शन फॉर चिल्ड्रन आभाळमाया. ठीक आहे. आभाळमाया असेल हे. ठीक आहे. डिटेल्स सावंत हॅज रिटन 33 बुक्स फॉर चिल्ड्रन फॉर हिज 40 इयर करियर. ठीक आहे. आता मेन साहित्य अकॅडमी अवॉर्डमध्ये टिपिकली हे अनाउन्स करतात अराउंड डिसेंबरच. आता मेन अवॉर्ड मराठीमध्ये कोणाला दिले तर सुधीर रसाळ. बोन अवॉर्ड फॉर हिज लिटररी क्रिटिसिझम विधानचे गद्यरूप. आणि युवा पुरस्कारमध्ये मराठीमध्ये देवीदास सौदागर वन फॉर हिज नॉवेल. बघा नावं लक्षात ठेवा आणि इयर थोडंसं लक्षात ठेवा. हे नावं परत फक्त आपल्याला रिकॉग्नाइज करायचं की कुठलं आहे. आता आपण आता बाल साहित्य पुरस्कार होता. आता हे तर पाहिलं. तर त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. हे एस्टॅब्लिश आत्ताच झालंय रिसेंटली म्हणजे 14-15 वर्षा अगोदर. 2010 मध्ये एक्सेप्शनल चिल्ड्रन लिटरेचरवरती 9 ते 16 वयोगटात. 24 लँग्वेजेस आहेत. अवॉर्ड 50,000 आहे. प्लेक, शॉल आणि सायटेशन दिलं जातं. आता एलिजिबिलिटी काय आहे? बुक मस्ट बी ओरिजिनल, क्रिएटिव्ह आणि पब्लिश इन द लास्ट 5 इयर्स. जर तुम्हाला 2025 साठी असेल तर 2019 ते 23 मध्ये हे पब्लिश व्हायला पाहिजे. ॲट लीस्ट 3 एलिजिबल बुक्स इन दॅट लँग्वेज इन दॅट इयर. म्हणजे 3 एलिजिबल बुक्स असायला पाहिजे. अलाऊ अडॅप्टेशन्स ऑफ मिथ्स अँड पोस्टमस वर्क्स इफ. आता बघा, यामध्ये थोडंसं मरणोत्तर दिलं जातं जर तुमच्या 5 इयरच्या विंडोमध्ये जर त्यांचं निधन झालं असेल तर. जर ऑथर त्या काळात जर वारले असतील, तर ते देऊ शकतात. आता एलिजिबिलिटी कशाला नाहीये, तर ट्रान्सलेशनला नाही, अँथॉलॉजीजला नाहीये, बाकी खूप सारे आहेत. पण एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही. पण मोर ऑर लेस एवढं तरी लक्षात ठेवा. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2011 मध्ये ऑनर ओरिजिनल वर्क्स बाय यंग इंडियन रायटर्स एज 35 ऑर बिलो. 35 च्या खाली जे असतील युवा पुरस्कारमध्ये येतात. ग्रांटेड 24 इंडियन लँग्वेजेस आहेत. 50,000 प्लेक, शॉल, सायटेशन. ओरिजिनल लिटररी वर्क दिलं जातं. 35 पेक्षा खाली असायला पाहिजे. 1 जानेवारी या डेटच्या पासून. ट्रान्सलेशन, अब्रिजमेंट ऑलमोस्ट दोघं पण सिमिलर आहे. मिनिमम 3 एलिजिबल बुक्स असायला पाहिजे त्या लँग्वेज पिरियडमध्ये रिक्वायरमध्ये. त्यानंतर 2025 चे नोटेबल अवॉर्डीज कोण होते युवा पुरस्कारमध्ये? आता वेगवेगळे होते. मैथिलीमध्ये नेहा झा मनी, बनारस हम. मग इंग्लिश अद्वैत कोठारी, सिद्धार्थ, द बॉय हू बिकेम द बुद्धा नॉव्हेल येथे. पर्वती तिरके, फिर उगना हिंदीमध्ये होतं. नेहा रुबाब. तर हे मोठं नाव आहे लक्षात घ्या. ए हिंद हिंद का फरमावश कर दहा कैद. चांगली गोष्ट. बाल साहित्यामध्ये इंग्लिशमध्ये हिंदी, मैथिली, उर्दू हे नाव वाचून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे. नितीन कुशलप्पा, एम-पी दक्षिण साउथ इंडियन मिथ्स अँड फेबल्स रिटोल्ड. सुशील शुक्ला 1/12. मुन्नी का मत चुक्का शॉर्ट स्टोरीज. गझम्फर इक्बाल, क्वामी सितारे. ठीक आहे.
आता इम्पोर्टंट टाइम्स पर्सन. तुम्ही आहेत का टाइम्स पर्सन? ह्याचा क्रायटेरिया मला आवडला ॲक्चुअली. तुम्हाला सांगतो आता पुढं. हे अॅन्युअली दिलं जातं मॅन ऑफ द इयर म्हणून. ठीक आहे. यांचं नाव काय मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. हे काय करतं, रिकॉग्नाइज करतं, एक तर एक पर्सन असू शकतं. आता टाईम पर्सन, पर्सनच असेल का? पर्सनच असेल असं गॅरंटीड नाही. पर्सन, ग्रुप, आयडिया, ऑब्जेक्ट, बेटर ऑर फॉर वर्स हॅज मोस्ट इन्फ्लुअन्स द इव्हेंट्स ऑफ द डे. इथं थोडं ट्रिक असणार आहे बघा. तर टाइम्स पर्सन ऑफ द इयर सारखं-सारखं विचारलं जातं, बरोबर आहे. पण हे कशाला दिलं जातं मेन याचा हेतू काय माहिती? किती इन्फ्लुअन्स केलं या पर्सनॅलिटीने किंवा या ग्रुपनं किंवा या आयडियानं. तर त्याला दिलं जातं. भले ते चांगलं असो किंवा वाईट असो. फक्त चांगल्या गोष्टीलाच अवॉर्ड भेटलं जातं. पण इकडं वाईट गोष्टीला पण देऊ शकतात हे. कळतंय का? म्हणजे हिटलरला पण भेटू शकतो अवॉर्ड हा. इव्हन गांधीजीला पण भेटू शकतो. म्हणजे असं प्रकारे. आता हे हॉनर तर नाही आहे ॲक्चुअली तसं बघितलं गेलं. फक्त एक रिफ्लेक्शन आहे, की एक नोटेबल इम्पॅक्ट काय झालाय पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पूर्ण वर्ल्ड इव्हेंट्स किंवा न्यूजमध्ये. याची पण छान स्टोरी आपण बघणारच आहोत आता पुढे. तर क्रायटेरिया काय असतो सिलेक्शन प्रोसेसचा? तर हे 1927 मध्ये चालू झालेलं. आता जे जे न्यूज मेकर होते किंवा जे ॲड्रेस करायचे एडिटोरियलचे ओमिशन्स वगैरे, त्यामध्ये फर्स्ट ऑनर होते हे चार्ल्स लिंडबर्ग. ठीक आहे, लिंडबर्गच आहे. हो. तर सिलेक्शन कसं केलं यांनी? तर हे चूज केलं गेलं टाईम एडिटर्सवाल्यांनी आफ्टर इंटरनल डिबेट. आता त्यामध्ये खूप डिबेट चाललेली, की बाबा आता द्यायचं अवॉर्ड पण कसं देणार? चांगल्या गोष्टीसाठी देणार का वाईट गोष्टीसाठी देणार? का सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पडलेला त्याला देणार? तर त्यामध्ये खूप चाललेलं आणि एकदम सिक्रेटिव्ह ठेवलेलं त्यांची डिसिजन प्रोसेस आणि नंतर कॉन्ट्रोव्हर्शियलच व्हायला लागलेली. मग नंतर काय झालं, टायटल जे आहे, ते त्यांनी ठरवलं की इंडिव्हिज्युअलला पण द्यायचं, ग्रुपला पण द्यायचं, आयडियाला पण द्यायचं, इव्हन ऑब्जेक्ट्सला पण द्यायचं. तर ते खूप इन्फ्लुअन्स असेल. तसं त्यांनी इन्क्लूड केलं एफ-डी-आर, आता हे माहीत नाही, हिटलर, गांधी, ट्रम्प. ठीक आहे. ॲक्टिव्हिस्ट, एंटायर मूव्हमेंट, सायंटिफिक कन्सेप्ट, इव्हन पर्सनल कॉम्प्युटर पण यामध्ये येतं. जर त्याचा इम्पॅक्ट असेल तर ते पण येऊ शकतं. तर हे रीडर पोलवरती असणार, ऑनलाईन पोल कंडक्ट करतात हे. मग पण फायनल डिसिजन जो असतो, एडिटरचा डिसिजन फायनल असतो आणि इंडिपेंडंट असतो पोलचा रिझल्ट. म्हणजे पोलचा वेगळा जरी लागला तरी हे वेगळं देऊ शकतात. हेच सांगायचं आहे. नोटेबल कॅव्हिएट काय आहे? पर्सन ऑफ द इयर म्हटलं की त्यांचा इन्फ्लुअन्स असू शकतो. जरुरी नाही की चांगलाच असेल, वाईटही असू शकतो. बस एवढंच. छान आहे. आता रिसेंट ऑनर्स कोण-कोण आहेत? जसं मी सांगितलं मागच्या 4 वर्षाचे लक्षात ठेवा. इलॉन मस्क 2021 पासून पाहूया आपण. ट्रान्सफॉर्मेटिव्ह इम्पॅक्ट टेक्नॉलॉजी बिझनेस, Tesla आणि रॉकेट आपला. तर त्यावरती खूप चांगलं केलंय. अजून ते Starlink आणि हे खूप खूप काही करतात. 2022 मध्ये व्लोदिमीर झेलेन्स्की द स्पिरिट ऑफ युक्रेन म्हणजे त्यांनी लीड केलं आणि युक्रेन रेजिस्ट दिलं इन्व्हेजनचं रशियाबरोबर. तर टेलर स्विफ्ट त्यांनी दौरा केलेला आहे. पूर्ण टूर वगैरे केलेलं त्यांनी. तर त्यामुळे त्यांनी सोशल मॅसिव्ह कल्चरल आणि इकॉनॉमिक इम्पॅक्ट दिला वर्ल्डवरती. मला वाटतं फर्स्ट रिकॉग्नाइज्ड आर्टिस्टिक अचीव्हमेंट आहे ही. आणि 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प कारण की जिंकून आले, रिइलेक्ट होऊन आले म्हणून. ठीक आहे. लक्षात राहील? एक तरी लक्षात ठेवा. ठीक आहे. चला. ऑस्कर्स. आता ऑस्कर्सला काय बोलतात माहिती? अकॅडमी अवॉर्ड्स म्हणतात. असं नका आता प्रश्न एकदम वेगळा विचारला बाबा अकॅडमी अवॉर्ड्स काय असतात? अकॅडमी अवॉर्ड्स आता आम्ही वाचले हे असंच असतंय. पण अकॅडमी अवॉर्ड्स किंवा ऑस्कर काहीही टाकू शकतात ते. ठीक आहे. घाबरायचं नाहीये. आत्ताचं कुठलं आहे? तर 97th होतं मार्च 2025 ला. आता येणारं आहे 98. लक्षात ठेवा. म्हणजे 2 प्लस ॲड करा. 5 मध्ये 2 ॲड करा, 97 येईल. म्हणजे 97 म्हणजे 7 येईल असं लक्षात ठेवा. 2-2 ॲड करत जावा. जे आपलं शेवटचं इयर असेल, तर त्यामध्ये हे येऊन जाईल. आणि कशाला दिलं जातं तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहीतच आहे. ऑस्कर एकदम गोल्डचं असते सगळं. तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक्सलंट केलंय त्यांनी कामगिरी आणि युनायटेड स्टेट्समध्ये दिलं जातं. अंपास ही बॉडी आहे, ही प्रेझेंट करते. अंपास काय आहे? अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स अँड सायन्सेस. फर्स्ट अवॉर्ड मे 16, 1929 मध्ये दिलेलं 96 इयर्स अगो. 4 वर्षांना पूर्ण 100 वर्ष होतील. ठीक आहे. तर हे बाकी तर सगळं सांगितलंच आहे. आता यामध्ये हिस्ट्री जास्त जायची गरज नाहीये. पण तुम्हाला जर वाटलं, तर हे वाचून घेऊ शकता. त्याची जी पी-डी-एफ आहे Telegram चॅनलमध्ये टाकलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग. आता यामध्ये मी जास्त निटी-ग्रिटीजमध्ये जात नाही, की कसं काय काय केलं? सगळं हे इव्होल्यूशन मी सांगितलं यामध्ये. तर ओव्हरऑल वरती तुम्ही बघू शकता, की नाव कसं आलं, डेबिट कसं झालं, ऑस्करचं नेम कसं झालं. आता मेन कॅटेगरीजमध्ये येऊया. तर अवॉर्ड जे आहे ते आत्ता 24 मेन कॅटेगरीजमध्ये दिलं जातं. त्यामध्ये बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस. ठीक आहे. हिस्टॉरिकल फर्स्टमध्ये एमिल जेनिंग्स हे फर्स्ट रेसिपियंट होते बेस्ट ॲक्टरचे आणि विंग्स 1927 हे फर्स्ट बेस्ट पिक्चर होतं विनर.
रिलेव्हन्स काय आहे? ऑस्कर इन्स्पायर्ड सिमिलर बघा ह्याची स्टोरी ही वाचलेली मी. जेव्हा ह्यांनी ऑर्गनाइज केलं ना, कधी केलेलं? 1900 काही 26 का 27 मध्ये केलेलं ना? 27 मध्ये केलेलं. फायनली 28 झालेलं. 27 जेव्हा त्यांनी फर्स्ट केलेलं काहीतरी 150 लोकच होती. म्हणजे विचार करा 27 मध्ये फक्त 150 लोकं पाहायला आलेली. आता वर्ल्ड वाईड पाहतात हे लोकं. तर कुठेही सुरुवात तुमची स्टार्टिंगला स्लो असेल, थोडंसं वाटेल की बाबा हे काय चाललंय? पण तुम्ही बस टिकून राहा. बस एवढं करा. जर तुम्हाला स्वतःवर भरोसा असेल, तर होऊन जाईल. गोष्टी होतात. त्यामुळे हे ऑस्करने इन्स्पायर केलं. मग एमी, ग्रॅमी, टोनी अवॉर्ड्स असे त्यामुळे हे म्हणजे हे इन्स्पिरेशन झालं, की अशा पण कॅटेगरीजमध्ये देऊ शकतात ते. आता आत्ताचे जे बेस्ट फिल्म्समध्ये आहेत, तर हे Wikipediaमधला पहिलाच फोटो आहे. तर एवढे तरी लक्षात ठेवा, कारण की खूप मोठी लिस्ट आहे. आता सगळं करायची गरज नाही. यांनी जे सांगितलं त्यातच बघूया. ठीक आहे. प्रिव्हियस बेस्ट पिक्चर कोणाला होतं, तर ओपनहायमर होता. माहिती आहे ना? अणुबॉम्ब वगैरे. आणि बेस्ट पिक्चर कोणाला दिलं? अनोरा. अनोराचे सगळे स्टार कास्ट आहे बघा. हे बघा. बेस्ट पिक्चरमध्ये एलेक्स कोको आणि समांथा क्वान अनोरामध्ये. मग हे सीन बेकर विनर आहेत हे. बेस्ट पिक्चर डायरेक्टर, ओरिजिनल स्क्रीन प्ले, फिल्म एडिटिंग सगळ्यांना दिलं. अनोरा, अनोरा. मग बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस हे माहिती असेल. जर मार्व्हेलचं आपलं हे काय म्हणतात त्याला? अव्हेंजर्स पाहिलं असेल. थॅनोसची मुलगी दाखवली आहे दत्तक. तर ही झोई साल्डाना. ठीक आहे. एमिलिया पेरेझ नाव आहे. किरेन किल्किन, रिअल पेन, बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर, बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस, रिअल पेन आणि एमिलिया पेरेझ. मग ब्रुटलिस्ट, अनोरा बघा ही पण अनोरा. मिल्की मॅडिसन, बेस्ट ॲक्ट्रेस, बेस्ट ॲक्टर, एड्रियन ब्रोडी. हे तर माहिती माहिती असतील. जर बघितलं असेल तर ठीक आहे, एवढं काही नाही. 24 मॅन कॅटेगरी आहे, बाकी तर सगळं सांगितलंच आहे. मला वाटतं तेच रिपीट झालं. चलो. नेक्स्ट आपके स्क्रीन पर है बुकर प्राइज. बुकवरती प्राइज असतो, है ना? बेस्ट वर्क ऑफ सस्टेन्ड फिक्शन ऑफ द इयर. फिक्शनवरती दिलं जातं. रिटन इन इंग्लिश आणि पब्लिश्ड इन द यूके और आयर्लंड. हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. आपल्याला वाटेल इंटरनॅशनल दिलं जातं, नाही. यूके किंवा आयर्लंडमध्ये पब्लिश केलं असेल आणि फक्त इंग्लिशमध्ये लिहिलं असेल. रिजनल लँग्वेज चालणार नाही. आणि हे ट्रान्सलेशन अलाउड करतात बाय द वे. म्हणजे कुणाचीही बुक ट्रान्सलेट करून तुम्ही ही प्राइस घेऊ शकता. फक्त यूकेमध्ये पब्लिश करा मग. लोकेशन इंग्लंडमध्ये असणार, कंट्री यूकेमध्ये असणार. प्रेझेंट करतात. बुकर, मॅकडोनल लिमिटेड 1969 ते 2001. मग मॅन ग्रुप करतात 2002 ते 19 आणि आत्ता क्रँकस्टार्ट करतात ते 2019. आता अवॉर्ड दिला जातो £50,000 घ्या. 60 मला सांगा £50,000 किती होतात? कळून जाईल. बुकर प्राइज वर्ल्ड्स मोस्ट प्रेस्टिजियस लिटररी अवॉर्ड्स इज कन्फर्ड अॅन्युअली फॉर द बेस्ट नॉव्हल इन तेच सगळं सांगितलंय. एस्टॅब्लिश्ड इन 1969 विथ इनिशियली रिस्ट्रिक्टेड लिमिटेड कॉमनवेल्थ आणि साऊथ आफ्रिकन ऑथर द प्राइज इन्क्लूड इंग्लिश मूव्ह दॅट स्टार्ट कन्सिडरेबल डिबेट. अच्छा, बघूया पुढे आता. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया. नॉव्हेल जनरली पहिले तर ओरिजिनल रिटल इंग्लिशमध्ये असायला पाहिजे. नो ट्रान्सलेशन एलिजिबल फॉर द बुकर प्राइज अँड पब्लिश्ड बाय रजिस्टर्ड यूके ऑर आयरिश इनपुट. म्हणजे ट्रान्सलेशन अलाउड नाहीये. ठीक आहे. बुक्स पब्लिश्ड विथिन द एलिजिबिलिटी एरिया पिरियड फॉर 2025 दॅट टिपिकली मीन्स बिटवीन ऑक्टोबर. बघा, तुम्ही बुक पण जर तुम्हाला जर 2025 मध्ये जर अवॉर्ड पाहिजे असेल, तर तुम्हाला ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मध्ये त्यामध्येच तुम्हाला लिहायला पाहिजे किंवा पब्लिश व्हायला पाहिजे. तरच तुम्हाला अवॉर्ड भेटेल. असं नाही की 10 वर्ष अगोदर लिहिलं आणि आता पाहिजे अवॉर्ड. सबमिशन जे असतील ते फुल लेंथ नॉव्हेल असतील. शॉर्ट स्टोरी कलेक्शन जनरली अरंट एलिजिबल. तुम्ही शॉर्ट स्टोरीमध्ये नाही देऊ शकत, की बाबा आमचं शॉर्ट स्टोरी घ्या. सेल्फ पब्लिश्ड बुक्स आर नॉट अलाउड. सेल्फ पब्लिशवाले तुम्ही तुम्ही स्वतः पब्लिश केलं तसं नाही चालणार. काही एज लिमिट नाही ऑथरसाठी आणि नॅशनॅलिटी इज इर्रिलेव्हंट अंडर द अपडेटेड रूल्स. आता सध्या तरी नॅशनॅलिटी अलाउड नाहीये. ते थोडं कन्फ्युजिंग चाललंय, पण ठीक आहे. जजिंग पॅनल ऑल अपॉइंटेड बुकर प्राइज फाउंडेशनच करतात. विनरचं हे भेटतं. आता कोण भेटले? द बुकर प्राइज फाउंडेशन ओव्हरसीज द गेबी वूड. ठीक आहे. नोटेबल मोमेंट्स बऱ्यापैकी ठीक आहे. आता हे इम्पोर्टंट आहे. 2021 ते 24 पर्यंत पाहूया. डॅवन गेलगट द प्रॉमिससाठी. हे लक्षात ठेवा. बाकी तर हे ठरलं ठीक, नाही ठरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण वर्क आणि विनर हे लक्षात ठेवा. शहान करुणिटिकला अशा बाकीचे नॅशनॅलिटी पण मधनं देऊ शकतात. श्रीलंका, यूके तर आहेतच. म्हणजे बाकीचे जे आहेत नॅशनॅलिटीचे आहेत ते पण करू शकतात. 7 मून्स ऑफ माली अल्मेडा, प्रॉफिट सॉन्ग, पॉल लिंच, समंथा हार्वे, ऑर्बिटल. ठीक आहे. त्यानंतर रॅमन मॅक्सेसे अवॉर्ड. गवार्ड रॅमन मॅक्से त्यांचं नाव आहे. आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन इन गव्हर्नमेंट सर्व्हिस, पब्लिक सर्व्हिस, कम्युनिटी लीडरशिप, जर्नलिझम, लिटरेचर, क्रिएटिव्ह कम्युनिकेशन, आर्ट्स, पीस, इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग अँड इमर्जंट लीडरशिप. कंट्री कुठली होती? फिलिपिन्स. रॅमन मॅक्सेस अवॉर्ड फाउंडेशन
हे प्रेझेंट करतं 58 पासून पहिला अवॉर्ड दिला जातो. त्याला म्हणतात नोबेल प्राइज ऑफ एशिया असं येऊ शकतं. नोबेल प्राइज ऑफ एशिया कुणाला देण्यात आलंय? तर रेमन मॅग्सेसे अवॉर्ड आहे हे. हे अॅन्युअल अवॉर्ड आहे. जे लीडरशिप, इंटिग्रिटी, सेल्फलेस सर्व्हिस केली त्यांच्यासाठी हे काइंड ऑफ आपलं पीस प्राइज काइंड ऑफ बोलू शकता नोबेलचं. तर एलिजिबिलिटी काय आहे? ओपन टू एशियन इंडिव्हिज्युअल्स ऑर ऑर्गनायझेशन तर एशियनवाल्यांना हे जास्तीत जास्त प्राधान्य देणार. ठीक आहे. तुमचं रेस, क्रीड, जेंडर, नॅशनॅलिटी काही पण असो एशियामध्ये. जनरली तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम केलंय, तर त्यासाठी असं एस्टॅब्लिश केलं 57 मध्ये बाय रॉकफेलर ब्रदर्स फंड विथ अप्रूव्हल फ्रॉम द फिलिपिन गव्हर्नमेंट, प्रेसिडेंट रॅमन मॅग्सेसे म्हणून त्यांच्या नावावरच हे अवॉर्ड देण्यात येतं. बाकी सर्व्हिस वगैरे तर माहिती आहे. सिन्स 2009 अवॉर्ड्स आर नो लॉंगर गिव्हन इन द फिक्स कॅटेगरीज. बघा पहिले फिक्स कॅटेगरीज होते. तर त्यानंतर त्यांनी म्हणजे कॅटेगरीज नंतर नाही केल्या त्यांनी. ठीक आहे. तरी खूप सारे कॅटेगरीज होते त्यामध्ये. एक्सेप्ट फॉर इमर्जंट लीडरशिप. फक्त एवढं सोडून बाकी सगळ्या कॅटेगरीज त्यांनी काढून टाकल्या. सिलेक्शन इज कॅरिड आउट ओन्ली ॲन्युअली बाय रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड फाउंडेशन बोर्ड ऑफ ट्रस्टीज. तर हे करतात आणि विनर रिसीव्ह एक सर्टिफिकेट, एक मेडल आणि एक रॅमन मॅग्सेसे इमेज कमेमोरेटिंग देअर अचीव्हमेंट्स ही. ठीक आहे. तर सेरेमनी अँड रीच अवॉर्ड जनरली प्रेझेंट केलं जातं मनिलामध्ये एव्हरी ऑगस्ट 31 आता येतीलच. 2-3 दिवसानं भेटेलच त्यांना. बर्थडे आहे त्यांचा रॅमन मॅग्सेसेचा. आणि डायव्हर्स एशियन कंट्रीजमधनं येतात इन्क्लुडिंग आउटसाइड देअर कंट्री ऑफ ओरिजिन. त्यांचं जरी ओरिजिन नसलं तरी पण तिथनं पण येऊ शकतात. ॲज ऑफ 2025 किती लोकांना दिले? 353 अवॉर्डीज आत्तापर्यंत रिकॉग्नाइज करण्यात आलेले. आता 23 चे बघूया. 23 मध्ये 4 लोकांना दिले. इंडियाचे होते डॉक्टर रवी कनन. मग मिरियम कोरोनेल फेरेर फिलिपिन्सचे, युजेनिस लेमोस तिमोर लेस्ते, कॉर्बी रक्षण बांगलादेशचे 4-4 लोकांना दिलंय एका वर्षी. मग 2024 मध्ये पण अजून खूप लिस्ट मोठी आहे. आता 23चं का इन्क्लूड केलं कारण की यामध्ये इंडियन होते. ठीक आहे, इंडियन पण विचारू शकतात. इंडोनेशिया, व्हिएतनाम, भूतान, जपान, थायलंड वेगवेगळ्या कंट्रीज आहे. फॉर व्हिसा कर्मा फुन्चो, मियाझाकी, हायो, रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट. त्यानंतर येतो अर्जुन अवॉर्ड. हे बघा, शामी आहेत आपले, मोहम्मद शामी. त्यांना अर्जुन अवॉर्ड देण्यात आला आहे 2024 तर रिसेंटली त्यांना देण्यात आला आहे. 2024 बद्दल बोलतोय मी. सेकंड हायेस्ट स्पोर्टिंग हॉनर आहे हे. ठीक आहे, अर्जुन अवॉर्ड. अॅन्युअली कोणी अवॉर्ड कोण देतं? मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केले स्पोर्ट्स अँड गेम्समध्ये मागच्या 4 वर्षात. हे लक्षात ठेवा. इंटरनॅशनल लेव्हलवर. नॅशनल नाही, इंटरनॅशनल लेव्हलवर मागच्या 4 वर्षात चांगली कामगिरी केली असेल, तर अर्जुन अवॉर्ड देतं. अर्जुन माहीतच असेल, जे आपले महाभारतमधले जे सिम्बॉलाइज करतात हार्डवर्क, डेडिकेशन आणि कॉन्सन्ट्रेशन. तर इथं पाहूया आता. यामध्ये बघा, हे बाणाचं म्हणजे अर्जुनच आहेत. ते वरती बाण मारतात ते तसं. स्पोर्ट्स ओनर इंडियामध्ये आहेत 15 किती आहेत? लाख आहेत नाही? 15 लाख दिले जातात. आत्तापर्यंत टोटल अवॉर्ड किती आहेत? 967 इंडिव्हिज्युअल्स प्लस एक टीम अवॉर्ड दिलेत. म्हणजे 968. मेजर ध्यानचंद खेलरत्न त्यांच्या नेक्स्ट हायर आहे. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया स्पोर्ट्स पर्सन असायला पाहिजे. मग गुड परफॉर्मन्स केला पाहिजे इंटरनॅशनल लेव्हल 4 वर्षासाठी. क्वालिटीज काय-काय असायला पाहिजे? लीडरशिप, स्पोर्ट्समॅनशिप बाकी चांगलं-चांगलं आहे. आणि खूप सारे मेडल्स जिंकले पाहिजे मेजर इव्हेंट्समध्ये जसं ऑलिम्पिक गेम, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ पॉइंट्स जनरली बेस्ड ऑन मेडल्स वॉन विथ गोल्ड मेडल्स रिसिव्हिंग द हायेस्ट वेट लिफ्टिंग, हायेस्ट वेटिंग अँड स्केल्ड प्रोपोर्शन. आता ज्यांना गोल्ड मेडल वगैरे भेटलं असेल तर सगळ्यात जास्त वेटेज त्यांना देण्यात येतील. नॉर्मली नो मोर दॅन 15 अवॉर्ड्स आर कन्फर्ड इन कॅलेंडर. म्हणजे 15 पेक्षा जास्त जनरली देत नाहीत, हे लक्षात ठेवा. एक्सेप्शन आहेत आउटस्टँडिंग केसेसला, टीम स्पोर्ट्सला आणि जेंडर रिप्रेझेंटेशनला. ठीक आहे. मॅक्सिमम किती 2 रेसिपियंट्स पर डिसिप्लिन मे बी चूजन. एक मेल आणि एक फिमेल. मॅक्सिमम किती चूज करू शकतात? 2 करू शकतात एकाच डिसिप्लिनमध्ये. ठीक आहे. ऑल द एक्सेप्शन कॅन बी मेड फॉर डिझर्विंग केसेस. एक्सेप्शन्स आहेत. असं नाही की ठळकच नाहीच करणार. सिलेक्शन प्रोसेस, अवॉर्ड्स वगैरे ते पाहू शकता. 15 लाख USD आहेत. 15 लाख आहेत म्हणजे अप्रॉक्सिमेटली $18,000 आहेत. हिस्टॉरिकल नोट्समध्ये इन्स्टिट्यूट 1961 मध्ये आहे. नंतर एक्सपांड केला 77 मध्ये सगळ्या रिकॉग्नाइज्ड डिसिप्लिन्समध्ये. नंतर इंडिजिनस गेम्स पण आणि त्यानंतर फिजिकली चॅलेंज कॅटेगरीज पण 1995 मध्ये ॲड करण्यात आले. 2002 मध्ये ध्यानचंद अवॉर्ड पण क्रिएट करण्यात आलेला फॉर लाईफटाईम कॉन्ट्रिब्युशन स्पोर्ट्समध्ये. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस वगैरे एवढं डिटेलिंग नाही विचारणार. तरी पण मी टाकलेत की असावं. नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट. आता हे कशाला आणलंय मी? तर हे प्रश्न विचारलेला मला वाटतंय 2014 का 15 मध्ये विचारलेला. तर नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट नाळमधला जो होता, तो काय त्याचं नाव विसरलो. त्याला आत्ता परत पण भेटलाय. ते बघणारच आहोत आपण. तर यामध्ये खूप मोठी लिस्ट होती.
जनरली नॅशनल अवॉर्ड तुम्हाला माहिती आहे कॉन्ट्रिब्युशन जे इंडियन सिनेमामध्ये दिलं जातं. बेस्ट परफॉर्मन्स बाय चाइल्ड आर्टिस्ट एका वर्षासाठी. एका वर्षामध्ये ज्यांनी ते काम केलंय. स्पॉन्सर केलं जातं नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यामध्ये काय देतात रजत कमल, एक सिल्व्हर लोटस असतो ₹2,00,000. फर्स्ट अवॉर्ड होतं 1968 मध्ये. फायनल अवॉर्ड होतं 2023 मध्ये. मोस्ट विन्स सगळ्यात जास्त वेळा कोणी जिंकलंय? म्हैसूर थेशिया सुरेश बाबू नायडू. हे कोण आहेत मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मला कळून जाईल. फेमस ॲक्टरची मुलगी आहे ही. अवॉर्ड दिले जातात 80. आतापर्यंत फर्स्ट विनर आहे बेबी राणी. क्लिअर? तर की डिटेल्स काय आहे यामध्ये 16वा नॅशनल फिल्म अवॉर्ड होतं 1968 पासून. द अवॉर्ड वॉज इश्यूड ड्युरिंग द 16th नॅशनल फिल्म अवॉर्ड. अच्छा 16व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये हे करण्यात आलंय. चाइल्ड आर्टिस्टवालं. आणि लँग्वेजेस काय-काय आहेत? तर 11 मेजर इंडियन लँग्वेजेस आहेत. त्यामध्ये हिंदी, मराठी, तमिळ, मल्याळम, कन्नडा, अ, बेंगाली, तेलुगू, मैती, कोकणी, आसामी आणि ओडिया. ईच वन विथ 1 अवॉर्ड. एक-एक अवॉर्ड या कॅटेगरीजमध्ये देण्यात आले आणि हे जे आकडे आहेत त्यामध्ये 24 अवॉर्ड, 16, 14, 14, 7, 6, 4 या कॅटेगरीजमध्ये देण्यात आले. म्हणजे सगळ्यात जास्त कशात दिलेत? हिंदीमध्ये सेकंड सगळ्यात जास्त कशात दिले? तर मराठीमध्ये. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इट फॉल्स अंडर फीचर फिल्म कॅटेगरी सिल्व्हर लोटस ठीक आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया सी-बी-एफ-सी करती सर्टिफाईड सर्टिफिकेशन त्यामध्ये दिलं जातं. ऑल एलिजिबल फिल्म्स सबमिटेड फॉर कॉम्पिटिशन. अवॉर्ड कंपोनेंट्स सांगितलेलं आहे. सर्टिफिकेट कॅश प्राईज 2,00,000चं आणि सिल्व्हर लोटस दिलं जातं. आता यामध्ये बघा 2023चं आहे यामध्ये 71st नॅशनल फिल्म अवॉर्ड्समध्ये हे बघू शकता. आता मराठी जे कलाकार होते ना, त्यामध्ये खूप सारे होते म्हणून मी हे चूज केलंय. चाइल्ड आर्टिस्ट भार्गव जगत, मग चैतन्य भोसले, नाळ 2 मराठी बेस्ट चिल्ड्रन्स फिल्म विनर आहे ती. जिप्सी मराठी फीचर फिल्म अवॉर्ड नॉमिनी होती. ही पण फीचर फिल्म जी होती म्हणजे विनरच विचारतील मला वाटते नाळ 2च विचारतील बेस्ट चिल्ड्रन फिल्ममध्ये. आणि श्रीनिवास पोकळे हां, हे होते मला वाटते चाइल्ड आर्टिस्ट. हे होते का दुसरे होते मला वाटतं. श्रीनिवास पोकळे नव्हते वाटतं. दुसरे होते. त्रिशा तोषार मला वाटतं आहे पुढे आहे. कबीर खंडारे आणि रकणेश्वर चिमी एका रेवती. गांधीन गांधी चिट्टू, सुप्रतिवन बिन रेड्डी. हं. हां, हेच आहेत. श्रीनिवास पोकळेच आहेत मला वाटतं नाळमधले. ठीक आहे. नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. एवढं काय नॉट अ बिग डील. आता हे एक वेगळी डिफरंट कॅटेगरी आहे. जे महाराष्ट्रामधले जे सिटीज आहेत किंवा जे जिल्हे आहेत किंवा जे शहरं आहेत, तर त्यामध्ये आपल्याला सेंटरकडनं काही अवॉर्ड्स भेटलेत का? किंवा इंटरनॅशनली काही अवॉर्ड्स भेटलेत का? तर त्याबद्दल हा पूर्ण हे असणार आहे. त्यासाठी हे मला वाटतं वेगळा क्रायटेरिया आहे. हे पण मला वाटतं काही-काही मॅगझिन्समध्ये केलं असेल, पण एवढं एकाच जागी सगळं येणं अवघड आहे आणि रिव्हिजनसाठी हे बेस्ट आहे. 2023 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण महाराष्ट्राला देण्यात आलं डिक्लेअर्ड क्लीनेस्ट स्टेट इन इंडिया. म्हणून हा प्रश्न विचारलेला बाय द वे. आठवतंय का? 2023 का 24 मध्ये प्रश्न विचारला स्वच्छ सर्वेक्षणचं. नाही, अगोदर विचारलंय. खूप अगोदर विचारलंय. मग स्वच्छ सर्वेक्षण सासवड महाराष्ट्रामध्ये क्लीनेस्ट सिटी अमंग टाउन्स विथ पॉप्युलेशन 1,00,000च्या कमी. ठीक आहे. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षणचाच अवॉर्ड भेटला पिंपरी चिंचवड रँक 7th नॅशनली. 7 स्टार गार्बेज फ्री सर्टिफिकेशन भेटलं आणि वॉटर प्लस सर्टिफिकेशन भेटलंय. त्यानंतर 24 मध्ये काय-काय भेटलंय? तर 24 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण नवी मुंबईला टॉप रँक इन सुपर स्वच्छ लीग 3rd क्लीनेस्ट सिटी नॅशनली. तिसऱ्या क्रमांकावर होती. मला वाटतं दुसऱ्यावर होती त्या अगोदर आणि दुसरा का पहिल्या नंबरवर इंदोरच खातंय सगळं. असो. मला वाटत नाही इंदोर एवढं स्वच्छ आहे, पण ठीक आहे. 2024 मध्ये कारण की नवी मुंबई खूप खूप खतरनाक क्लीन आहे. आम्ही तिकडे राहिलोय. मला माहिती आहे. 2024 स्वच्छ सर्वेक्षण मीरा भायंदर फर्स्ट रँक नॅशनल इन 3-10 लाख पॉप्युलेशन कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. स्वच्छ सर्वेक्षण कराडमध्ये सेकंड रँक नॅशनली आलाय आणि 50,000 ते 3,00,000 पॉप्युलेशनच्या कॅटेगरीमध्ये. हे कराड पण आहे. लक्षात ठेवा. कराडकर स्वच्छ सर्वेक्षणचेच आपल्याकडे जास्त अवॉर्ड आहेत. पिंपरी चिंचवड पण तेच आहे. परत भेटलं नाईक आहे नॅशनल अवॉर्ड फॉर ई-गव्हर्नन्स. पिंपरी चिंचवडच भेटलंय. स्मार्ट सिटी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टसाठी. परत रोहिणी ग्रामपंचायत धुळे ग्रासरूट लेव्हलवर त्यांनी डिजिटल सर्व्हिसेस प्रोव्हाईड केल्यात. अजून आहेत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मोडली ग्रामपंचायत नाशिकमध्ये. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मण्याची वाडी ग्रामपंचायत, मग राजभाषा अवॉर्ड, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इलेक्ट्रॉल रिकग्निशन अवॉर्ड कशाला भेटले? मुंबई कलेक्टरेटला. हे खूप इम्पोर्टंट अवॉर्ड्स होते. याची पी-डी-एफ टेलिग्राम चॅनलवर भेटेल. तुम्हाला जर सीरीज पाहिली नसेल तर इथं पाहू शकता आणि जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा पण व्हिडिओ पाहून घ्या. धन्यवाद. भेटूया लवकरच. जय महाराष्ट्र. जय हिंद.